नमस्कार. पैसा जीवन सुखीही करतो तर दुखीही करतो हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघूया, पैसा जीवन सुखीही करतो तर दुखीही करतो. पैसा हा मानवाने बनवलेला आहे, मानव निर्मित आहे. हा रंगीन कागद मानवाने बनवलेला आहे आपल्या स्वार्थासाठी, आपल्या फायद्यासाठी, आपला विकास करण्यासाठी, प्रगती करण्यासाठी, देवाणघेवाण करण्यासाठी हा पैसा बनवलेला आहे. पण पैसा हा मानवनिर्मित आहे. हा मानवाने बनवलेलाच पैसा मानवालाच गुलाम बनवतो, मानवालाच नोकर बनवतो, मानवालाच मजबूर करतो, लाचार करतो, विवश करतो. म्हणून हा पैसा चांगल्या रीतीने वापरला पाहिजे, योग्य रीतीने वापरला पाहिजे, चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे, योग्य कामासाठी वापरला पाहिजे. पैशाचा वापर करता आला पाहिजे. पैशाचा वापर कसा करावा, कुठं करावा, केव्हा करावा, कशासाठी करावा याचं ज्ञान असलं पाहिजे. पैसे भरपूर आहेत, भरपूर श्रीमंत आहे, संपत्ती प्रॉपर्टी भरपूर आहे, पैसा भरपूर आहे. पण त्या पैशाचा वापर बरोबर नाही, त्या पैशाचा वापर योग्य नाही, त्या पैशाचा वापर चांगला नाही, त्या पैशाचा वापर चांगल्या कामासाठी नाही, त्या पैशाचा वापर चांगल्या उद्देशासाठी नाही, चांगल्या हेतूसाठी नाही, त्या पैशाचा वापर चांगल्या कार्यासाठी नाही, चांगल्या कामासाठी नाही. तर मग त्या पैशाचा उपयोग काय, त्या पैशाचा उपयोग काय? म्हणून पैसा चांगल्या कामासाठी वापरा, चांगल्या कार्यासाठी वापरा, चांगल्या हेतूसाठी वापरा, चांगला हेतू उद्देश साध्य करण्यासाठी वापरा. कारण पैसा जसं जीवन सुखी करतो तसा दुखीही करतो. जर पैसा आपण चांगल्या कामासाठी वापरला, चांगल्या कार्यासाठी वापरला, चांगल्या हेतूसाठी, चांगल्या उद्देशासाठी वापरला, चांगलं कार्य करण्यासाठी वापरला, कल्याण करण्यासाठी वापरला, स्वतःचं जीवन सुधारण्यासाठी वापरला, दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी वापरला, चांगल्या योग्य छान कामासाठी वापरला, तर त्याचा उपयोग चांगला होतो आणि जीवन सुखी होतं, आनंदी होतं, मजेदार होतं, सुंदर होतं, प्रसन्न होतं. परंतु जर पैसा हा वाईट कामासाठी वापरला, वाईट कार्यासाठी वापरला, वाईट गोष्टीसाठी वापरला, दुसऱ्याला फसवण्यासाठी वापरला, या व्यक्ती समाज देशाचं नुकसान करण्यासाठी वापरला, या इतराचं नुकसान करण्यासाठी वापरला, या अनावश्यक गोष्टीसाठी वापरला, या फालतू वाया घातला, या विनाकारण गोष्टीसाठी वापरला, तर पैसा हा जीवन आपलं दुःखी करतो, संकटमय करतो. अनेक संकट येतात, अनेक समस्या येतात. म्हणून पैसा हा चांगल्या कामासाठी, योग्य कामासाठी वापरला पाहिजे. आणि पैसा मानवानं बनवला, परंतु पैसा हा मानवालाच भिकारी बनवतो, मानवालाच दुःखी कष्टी करतो, मानवाचं जीवन नरकमय बनवतो, कंगालमय बनवतो, बेचिराग करतो. म्हणून पैसा हा जपून वापरला पाहिजे, पैसा व्यवस्थित वापरला पाहिजे, पैसा हा चांगल्या कामासाठी वापरला पाहिजे, पैसा हा चांगल्या कार्यासाठी वापरला पाहिजे. पैशाचा जसा वापर करसाल तसं तुमचं जीवन होतं. जसा तुम्ही पैशाचा वापर करसाल तसे त्याचे परिणाम होतात. म्हणून पुढे कोणते परिणाम घडतील, पुढे काय होईल, कोणत्या संकट येईल, कोणती समस्या येईल, कोणती अडचण येईल, याचा विचार करूनच पैसा वापरला पाहिजे, पैसा वापर केला पाहिजे. म्हणून पैशाचा वापर चांगल्या कामासाठी करा, योग्य कामासाठी करा. पैसा काटकसरीने सुद्धा वापरा, कारण पैशाची गरज केव्हा पडेल काही सांगता येत नाही, केव्हा पैसा लागेल काही सांगता येत नाही. कारण ऐन वेळेस कोणी मदत करत नाही, ऐन वेळेस कोणी कामा येत नाही, ऐन वेळेस कोणीच भाऊ असो, बहीण असो, पती असो, या आपली बायको असो, कोणीही असो, ऐन वेळेस कोणीही मदत करत नाही, ऐन वेळेस कोणीही धावून येत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये कोणी कोणाचं नाही, कोणी कोणाचं नाही. म्हणून आपलं आपण जीवन व्यवस्थितपणे, पद्धतशीरपणे जगायचं असतं, काटकसरीने जगायचं असतं, चांगला विचार करून जगायचं असतं. म्हणून ऐन वेळेस कोणी मदत करत नाही. म्हणून पैसा काटकसरीने वापरावा, पैसा व्यवस्थित वापरावा, पैसा पद्धतशीर वापरावा. पैसा वापर चांगल्या कामासाठी करावा, चांगल्या योग्य कामासाठी करावा. जिथे पैसा लागेल तिथेच वापरावा. अनावश्यक बाबीसाठी पैसा वापरू नये, पैसा वेस्ट घालू नये, विनाकारण पैसा खर्चू नये.
जास्त पैसा असला म्हणून बर्बाद करू नये. कारण किती जरी पैसा असला, किती जरी संपत्ती असली, किती जरी धनसंपत्ती असली, ती संपणार आहे. ती संपणार आहे. जर आपण काम केलं नाही, कष्ट केलं नाही, मेहनत केली नाही, आयत्या जीवावर रेघोट्या ओढल्या किंवा आयत्या संपत्तीवर रेघोट्या ओढल्या किंवा आयत्या पैशावर आयस केली, मजा केली, तो पैसा संपणार आहे. एक ना एक दिवस तो पैसा संपून जाईल. आपण भिकारी बनाल, मग आपलं जीवन कंगालमय बनल, नरकमय बनल. म्हणून काम कष्ट केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे. जो पैसा आहे त्याला वाढवला पाहिजे, ती संपत्ती आहे त्याला वाढविली पाहिजे. आणि मेहनत कष्ट केली पाहिजे, संघर्ष केला पाहिजे, झटला पाहिजे, राबलं पाहिजे. आणि या पैसा वापर चांगल्या कामासाठी केला. जर तुम्ही भर इतर कामासाठी पैसा वापरला, गरज नसतानाही पैसा जर वापरला, गरज नसताना जी वस्तू घेतली, गरज नसतानाही पैसा वेस्ट खर्च केला, म्हणजे आवश्यकता नसतानाही, गरज नसतानाही पैसा विनाकारण वापर केला, विनाकारण पैसा खर्च केला, तर पैसा संपून जाईल आणि तुम्ही कंगाल बनसाल. म्हणून बचत करायला शिका. पैशाची बचत केली पाहिजे. पैशाची बचत करसाल तर तुमचं जीवन सुंदर होईल, छान होईल, रंगमय होईल, सुंदर होईल, छान होईल. कारण पैसा नसेल तर कोणी विचारत नाही, पैसा नसेल तर कोणी भाव देत नाही, पैसा नसेल तर कोणती शान नसते, पैसा नसेल तर कोणतंच काम होत नाही, कोणतंच कार्य घडत नाही, पैसा नसेल तर जेवायला भेटत नाही, पैसा नसेल तर आपण उपाशी तापाशी राहतो, पैसा नसेल तर काहीच मिळत नाही, काहीच मिळत नाही. पैशाविना जीवन आपलं निरर्थक आहे, चांगलं नाही. म्हणून पैसा जपून वापरा, पैसा व्यवस्थित वापरा आणि पैशाची बचत करा. जेवढा आपण कमावतो, जेवढा आपण कष्ट करतो, मेहनत करतो, जेवढा आपण पैसा कमावतो, जेवढी आपल्याला पगार आहे त्यातून काही हिस्सा तुम्ही जमा करा, बचत म्हणून जमा करा. तर तुमचा फायदा होईल आणि तुमचं जीवन चांगलं होईल, सुंदर होईल आणि ऐन वेळेस तुम्हाला पैसा तो कामा येईल. म्हणून पैसा जपून वापरा, व्यवस्थित वापरा, पद्धतशीर वापरा. पैसा वापर चांगल्या कामासाठी करा. पैसा जपून वापरा. पैसा चांगल्या कामासाठी वापरा. कारण पैसा आहे तर जीवन आहे. आजच्या काळामध्ये पैसा फार महत्त्वाचा आहे. आजच्या काळामध्ये पैसा ही फार महत्त्वाचा आहे. कारण पैशाविना कोणतेच काम होत नाही, पैशाविना काहीच होत नाही. म्हणून आजच्या काळामध्ये पैसा महत्त्वाचा आहे. म्हणून हा पैसा जपून वापरा, व्यवस्थित वापरा, पद्धतशीर वापरा. लक्षात ठेवा, पैसा हा जीवन सुखीही करतो, दुःखीही करतो. म्हणून पैसा वापर चांगला करा. लालच हाव ठेवू नका, अहंकार ठेवू नका. माझ्याकडे एवढा पैसा आहे, मी श्रीमंत आहे, मला काय कमी आहे, मला कशाची कमी आहे, माझ्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, खूप संपत्ती आहे, असा अहंकार ठेवू नका. तर अहंकार जर ठेवसाल तर तुम्ही भिकारी बनसाल. अहंकार जर ठेवसाल तुम्ही कंगाल बनसाल, नरकमय जीवन जगसाल. म्हणून कोणत्याच गोष्टीचा, ज्ञानाचा, संपत्तीचा, या कशाचाही अहंकार ठेवू नका. समजदारपणा ठेवा, शहाणपणा ठेवा, माणुसकी ठेवा, नम्रता ठेवा, सुंदरता ठेवा, विचार सुंदर ठेवा, चांगले ठेवा, निर्मळ वागा, छान वागा. तरच तुमचं जीवन सुंदर होईल, रंगमय होईल आणि पैशाचा वापरही चांगला करा, व्यवस्थित करा. लक्षात ठेवा, कुणाला फसवण्यासाठी, कुणाला लुबाडण्यासाठी, कुणाची फसवणूक करण्यासाठी, कुणाला नुकसान पोचवण्यासाठी, या दुसऱ्यात नुकसान करण्यासाठी, व्यक्ती समाज देशात नुकसान करण्यासाठी पैसा वापर करू नका. तर चांगल्या कामासाठी, चांगल्या कार्यासाठी, योग्य कामासाठी, योग्य चांगल्या कार्यासाठी, दुसऱ्याचं कल्याण करण्यासाठी, स्वतःचं कल्याण करण्यासाठी, स्वतः जीवन सुधारण्यासाठी, दुसरे जीवन सुधारण्यासाठी, व्यक्ती समाज देशाच्या कल्याणासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी पैसा वापर करा. तरच पैसा आपलं जीवन सुंदर करतो, छान करतो, रंगमय करतो, मस्त करतो. विचारपूर्वक, काळजीपूर्वक पैसा वापरा. चांगल्या उद्देशासाठी, चांगल्या हेतूसाठी पैसा वापरा. चांगला उद्देश असला पाहिजे, उद्देश चांगला असला पाहिजे, हेतू चांगला असला पाहिजे, तरच पैसा वापर चांगला होतो. सतत चांगले विचार ठेवा, सुंदर विचार ठेवा, देवाचं नामस्मरण करा, परमेश्वराचं नामस्मरण करा, पैशाची बचत करा, चांगल्या कामासाठी, योग्य कामासाठी पैसा वापर करा, तरच जीवन सुंदर होतं. म्हणून लक्षात, म्हणून मित्रांनो, पैसा वापर चांगल्या कामासाठी करा. कारण जसं पैसा जीवन सुधारतो तसं पैसा जीवन बिघाडतो. म्हणून पैसा वापर चांगल्या कामासाठी, योग्य कामासाठी करा. पैसा वापर चांगला करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.